त्यावेळेस प्रॉमिस दिलं होतं. तर ह्या गाण्याविषयी त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्हावर केली मी मर्जी बहाल. शांताराम बापूंना ते गाणं हवं होतं. आता त्यांनी त्या गाण्याची सिच्युएशन त्यांना सांगितली होती जगदीश केवळकरांना की मास्तर येतो आणि तो मास्तर तत्वनिष्ठ मास्तर आहे, डिसिप्लिन मास्तर आहे. त्या गावाला एक संस्कार देण्याचं तो काम करतो आहे. म्हणजे ती व्यक्तिरेखा ती अशी आहे आणि त्या मास्तरला ती तमासगीर बाई खेचते तिच्याकडे. तर गाणं असं हवं की ते दिल खेचक पाहिजे. त्या मास्तरच्या तत्वांना, शिस्तबद्धतेला, संस्कारांना कुठंतरी धक्का बसला पाहिजे. तो मास्तर तिच्याकडे खेचला गेला पाहिजे अशी दिल खेचक. पण मला ती लावणी नको आहे, म्हणजे नाचणारी लावणी नको आहे, ती मला बैठकीची लावणी हवी आहे. आणि त्या लावणीनं तो मास्तर त्या तमासगीर बाईकडे खेचला गेला पाहिजे अशी मला ती लावणी पाहिजे. आणि नाना लिहित गेले, विश्वास बसणार नाही, 49 लावण्या लिहिल्या त्यांनी. 49. प्रत्येक लावणी बघायचे शांताराम बापू, हां लावणी छान झाली आहे पण दिल खेचत नाही आहे, चला परत पुढची लावणी, परत पुढची लावणी, परत पुढची लावणी, अशा 49 लावण्या लिहिल्या. रात्री 12 वाजले. 12 वाजल्यानंतर शांताराम बापू नानांना म्हणाले की ठीक आहे आता तुम्ही जाऊन झोपा, मी पण जाऊन झोपतो, आपण उद्या सकाळी बघू, काही सुचलं तर सांगा मला. रात्री 12 वाजता नाना त्यांच्या रूमवरती गेले. त्याच रूममध्ये संगीतकार राम कदम पण तीच रूम शेअर करत होते आणि अस्वस्थ होते जगदीश केवळकर नाना. कारण कुठली आपण लिहितोय आणि ते पसंत पडत नाही. 49 गाणी लिहिली तरी काहीच पसंत पडत नाही म्हणजे काय. आणि ते दिल खेचक, दिल खेचक, दिल खेचक. रात्री 2 वाजता नानांना ही सुचलं, ही लावणी सुचली, तुम्हावर केली मी मर्जी बहाल. रात्री 2 वाजता त्यांनी राम कदमांना फोन लावला. त्यावेळेस राम कदमांचा फोनसुद्धा एंगेज लागला. परत खाली ठेवला. थोड्या वेळाने राम कदमांचाच फोन आला. ते म्हटले मला माहीत होतं तुमचाच फोन असणार. ते म्हटले काय झालं त्यांना? नाही म्हटले लावणी सुचली. ते म्हणे मुकडा ऐकला. नाही म्हणे मी सगळं ऐकवतो तुम्हाला गाणं. ते म्हणे 2 गोष्टी आहेत म्हणे, बाईचा मुकडा आणि लावणीचा मुकडा ऐकला की सगळी लावणी आणि सगळी बाई समोर येते. तुम्ही फक्त मुकडा सांगा. मग नानांनी तो मुकडा सांगितला, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. हा मुकडा ऐकला संगीतकार राम कदम, ते पण जागे सगळे, म्हणजे ध्येयवेळी माणसं होती होई. राम कदम त्यांनी डोक्यावर पांघरून घेतलं होतं पण ते ऐकत होते काय चाललंय ते. राम कदम उठून बसले. ते म्हणजे चाल तयार व्हायची. रात्री 2 वाजता चाल ऐकवली शांताराम बापूंना. शांताराम बापू म्हणले गाणं फायनल. असं ते रात्री 2 वाजता या त्रयींनी ते गाणं फायनल केलेलं. ह्या गाण्याची ती पार्श्वभूमी आणि स्वतः नानांकडून ऐकण्याचं भाग्य मला लागलं. थँक्यू सर. तुमच्यासमोर थोडंसं नाही प्लीज. सिद्धार्थ बेंद्रे सरांबरोबर आम्ही थोडंसं बोलणं म्हणजे पंडित भीमसेन जोशींसमोर 6 लावण्याचं डेअरिंग केलं नाही हो सर. हे सगळेच आम्ही सांगतो प्रामाणिकपणे की आम्ही खरंच वारकरी आहोत आणि दरवर्षी हे भाग्य लाभतं की खेबुडकरांवर आपल्याला कार्यक्रम करायला मिळणं. त्यांचा कुठेतरी हा आशीर्वाद आहे ते आणि आमच्याकडनं करवून घेतात. आता ही जी सगळी कहाणी सांगितली 49 गाण्याची, खरोखर हे सगळं गाजलंय आणि होतं हे सगळं. एकूण पेजरा करता तर त्यांनी 110 गाणी लिहिली, तेव्हा कुठे त्यातली 9 फायनल झाली. पण त्यांनी हार बांधले नाही, थकले नाहीत. किती सांगा पण गाणी करायची.